राज्यामधल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। लाभार्थी संख्या 2,45,00,000 पोहोचणार की काय अशी शंका आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे। 30 ते 40 वयोगटातल्या महिलांचे अर्ज सगळ्यात जास्त संख्येने, 21 ते 30 वयोगटातील मुलींचे 7,11,000 अर्ज आलेले आहेत। पुणे जिल्ह्यामधून सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहेत आणि वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त 25 महिलांनी योजनेसाठी नावनोंदणी केल्याचं पुढे आलंय। इसका अच्छा रिस्पांस है। कम से कम 20 दिन 25 दिन से डेली मेरा कार्यकर्ता और 25-30 आदमी लगा कि पूरा कंप्लीट हम लोग कर रहा है। इसी में फॉर्म भी भर रहा है, उनका मोबाइल से ऑनलाइन करके दे रहा है। और इंडियन ओवरसीज बैंक का तरफ से इधर नया अकाउंट 0 पैसा में खोलने का विषय व्यवस्था भी चालू है। किसी का रेशन का तकलीफ है, उनका इनकम सर्टिफिकेट का विषय है, वो भी यहाँ रेशन अधिकारी अभी आके गया, वापस आ रहा है। रेशन का विषय, 0 पैसा में अकाउंट खोलने का विषय, फिर ऑनलाइन करने का विषय, ये 20 दिन से चल रहा है। ये बहुत अच्छा योजना है। मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री साहब को, सबको, एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र फडणवीस साहब, अजीत दादा पवार, इनको धन्यवाद देता हूँ। आप लोग ने गरीब के लिए अच्छा योजना किया है। आणि लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद कसा मिळालाय बघूयात। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,45,00,000 अर्ज जमा झाले, भरले गेलेत। 30 ते 40 वयोगटातले सगळ्यात जास्त म्हणजे 9,82,119 अर्ज आलेत। 21 ते 30 वयोगटातल्या तरुणींचे, महिलांचे 7,11,111 अर्ज जमा झालेत। विवाहित असलेल्या महिलांचे 25,86,805 अर्ज जमा झालेत, तर अविवाहित महिलांचे 2,49,713 अर्ज जमा झालेत। 1,15,545 विधवा महिला आहेत ज्यांनी या योजनेमध्ये आपल्याला समाविष्ट करून घ्यावं यासाठी अर्ज केलाय, तर 11,000 घटस्फोटित महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केलाय। सगळ्यात जास्त अर्ज आहेत 2,75,000 पुणे जिल्ह्यामधून आणि सगळ्यात कमी अर्ज आहेत वाशिम जिल्ह्यामधून फक्त 25।